नमस्कार। आज नवरात्रीचा चौथा दिवस। आज देवी कुष्मांडाची पूजा केली जाते। विश्वाची सर्जनशील शक्ती असणारी कुष्मांडा देवी पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे। ती वाघावर बसलेली असून तिला 8 हात आहेत। आजचा रंग आहे केशरी। केशरी रंग सकारात्मक ऊर्जा देतो। आज मी केशरी रंगाची महेश्वरी साडी नेसलेली आहे। मध्य प्रदेश मधील महेश्वर या ठिकाणी बनणारी ही महेश्वरी साडी। महेश्वर आजचा रंग आहे केशरी। आज मी केशरी रंगाची महेश्वरी साडी परिधान केली आहे। मध्य प्रदेश मधील महेश्वर या ठिकाणी बनणारी ही महेश्वरी साडी। महेश्वर या गावावरून तिचे नाव महेश्वरी असं पडले आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे साम्राज्याची राजधानी असलेल्या महेश्वर या ठिकाणी ह्या साड्या विणल्या जातात। हातमागाला अवकळा आली होती। राजमाता होळकर यांनी रेवा समाजातील विणकरांना एकत्र आणून महेश्वर मध्ये ह्या साड्या विणण्यास सुरुवात केली। स्वतः राजमाता अहिल्यादेवी यांनी डिझाईन्स देऊन त्यांच्यासाठी नऊवारी महेश्वरी बनवून घेतली। त्यानंतर ह्या साड्या खूप प्रसिद्ध झाल्या। राजघराण्यातील सगळ्या स्त्रिया महेश्वरी साड्या परिधान करू लागल्या। त्यानंतर राज्य अतिथी म्हणून येणाऱ्या स्त्रियांची ओटी देखील ह्या साड्यांनी भरली जाऊ लागली। त्यानंतर सहावार साड्या त्यांची निर्मिती झाली। पूर्वीच्या काळी या साड्या बनवण्यासाठी नैसर्गिक रंग म्हणजे पानांपासून, फुलांपासून आणि मुळांपासून तयार केले जायचे। ह्या साड्या अत्यंत तलम अशा रेशमी धाग्यांनी बनवल्या जातात। त्यासाठी उच्च प्रतीचे रेशीम आणि सुती धागे आणून त्या विणल्या जातात। राजमाता अहिल्यादेवींमुळे आज घरोघरी स्त्रिया हातमागावर ह्या साड्या विणून आपल्या कुटुंबातला उदरनिर्वाह करत आहेत, हातभार लावत आहेत। आपण जर महेश्वर मध्ये फिरलात तर त्यावेळेला आपल्याला घरोघरी अशा हातमागावर विणल्या जाणाऱ्या त्या हातमागाचा आवाज येतो आणि आपल्याला स्त्रियांच्या सक्षमीकरणाची ग्वाही दिली जाते। राजमाता अहिल्यादेवी यांनी आपली मंदिरं वाचवण्यापासून तर आपल्या सगळ्या जनतेला, त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी, व्यवसाय निर्माण करून देण्यासाठी अत्यंत सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत। आपण जर महेश्वर मध्ये गेलात तर त्याची साक्ष आपल्याला पदोपदी त्याची आपल्याला जाणीव होईल। महेश्वरचा राजवाडा हा घाटावर वसलेला असून अत्यंत देखणा राजवाडा आहे। महेश्वरी साड्या या 2 प्रकारांमध्ये मिळतात। प्लेन महेश्वरी साड्या, त्याला काही ठराविक अंतरावर बुट्टे असतात, आणि छोटी चौकड असलेली महेश्वरी साडी। मी परिधान केलेली साडी ही छोटी चौकडीची आहे। यांच्या धाग्यांना एक नैसर्गिक चमक असते आणि त्यांची ही किनार आहे साड्यांची, ती देखील एक ठराविक पद्धतीने विणलेली असते। ह्या साड्या वजनाने अत्यंत हलक्या असल्यामुळे त्या पूर्ण आपण नेहमीच्या वापरामध्ये देखील वापरू शकतो। धन्यवाद। आज ऑरेंज कलरचा रंग आहे केशरी, तर आपण पाण्यावरची रांगोळी करूया। दाखवते मी तुम्हाला कशी करायची ते। पाण्यामध्ये 1 चमचा आपलं जेवणात वापरतो ते मीठ, ते टाकायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। आज ऑरेंज कलर आहे म्हणून मी बेस ऑरेंज कलरचा देते। तर ही चहाची गाळणी असायची बघा पहिली, त्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर टाकून त्याचा बेस करते। काल ग्रे कलर साठी बनवली होती मी रांगोळी। त्यावेळेला बरेच जणांनी सांगितलं की व्हिडिओ टाक म्हणून आज हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ करते।
कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला. हा बघा, हा ऑरेंज कलरचा बेस तयार झालाय. आता हा माझ्याकडे साचा आहे देवीच्या पावलांचा. तर बरोबर त्या भांड्यावर बसणारा, म्हणजे ह्या साच्या एवढं खाली भांड घ्यायचं आपल्याला, म्हणजे तो असा बरोबर वरती बसेल. तर मी एका पावलावर ग्रीन रंग टाकते, म्हणजे तो ऑरेंज कलर वरती उठून येईल. आणि एकावरती येल्लो टाकते. बॉर्डरला थोडीशी रांगोळी असते. हळूवार उचलायचा. जिथे कमी वाटतोय तिथे थोडंसं आपण असं होतो रंग टाकायचा. आहे ना मस्त आणि इझी रांगोळी आणि इनोव्हेटिव्ह. आज केशरी रंग आहे. हे बघा, आजची पूजा. देवीला सुंदर अशी केशरी रंगाची साडी नेसवली आहे आणि ही झेंडूची वेणी ती करून घ्यायला लागली. ती आपल्याला अशी रेडीमेड मिळत नाही. हे बघा, प्रसादासाठी संत्रा बर्फी आणि हे संत्र आणि ही रांगोळी पाण्यावरची. ही बघा महालक्ष्मी. आज सगळी झेंडूची आरास केली आहे. आणि ही बघा माझी सुपातली देवी. ही झेंडूची फुलं त्याच्या पाकळ्या टाकल्यात आणि त्याच्यावर आज कशी वाटली आजची पूजा मला कमेंट मध्ये नक्की सांगा.